नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुमच्या घरातली महिला काय किंवा माझ्या घरातली महिला काय, प्रत्येकीला थोडा ना थोडा वेळ हा दिवसामधून मिळत असतो। आपल्या संसारातून थोडासा तरी वेळ मिळत असतो आणि त्या वेळेमध्ये त्या वेळेचा सदुपयोग आपल्याला करायचा आहे। बिझनेस आपल्याला छोटा निर्माण कसं करता येईल या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि प्रत्येक महिलेने या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्या नवऱ्याला, आपल्या संसाराला ते थोडाफार सपोर्ट करू शकतील, जर ते नोकरीला जात नसतील तर मित्रांनो, आपला विषय चालू आहे, सिरीज चालू आहे की छोटा बिझनेस आपल्याला कसा स्टार्ट करायचा आहे किंवा आपल्याला स्मॉल बिझनेस आयडियाज आपल्याला कशा शोधायच्या आहेत आणि त्याच्यावरती वर्क कसं करायचं आहे यावरती आपण बोलत आहोत। आणि यावरतीच आपल्याला थोडा दिवस बोलायचं आहे, कारण प्रत्येक घरातल्या महिलेला किंवा प्रत्येक घरातल्या जे 18 वर्ष होऊन गेलेत ती जर व्यक्ती थोडीफार कमवायला लागली आणि आपला जो पॉकेट मनी आहे तो पॉकेट मनी स्वतः कमवायला लागली, किंवा जर तुम्ही नोकरी करत नसाल आणि तुम्हाला जर बिझनेसच करायचा आहे तर बिझनेस करायचा आहे तर तो कोणता करायचा आहे आणि कोणत्या बिझनेसमधून आपल्याला जास्त प्रॉफिट मिळणार आहे, तर या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे। आणि अनेक असे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील की आपल्याला छोटा बिझनेस करायचा आहे, स्मॉल बिझनेस करायचा आहे, पण त्यामधून आपल्याला उत्पन्न किती मिळणार, त्याची लागत किती असणार, त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात, म्हणजे मॅनपॉवर आपल्याला लागणार आहे किंवा नाही लागणार आहे, किंवा आपण एकट्यामध्येही तो बिझनेस करू शकतो किंवा दोघं जण मिळून तो बिझनेस करू शकतो। त्याला मशीन वगैरे लागणार आहेत की नाही लागणार आहे, किंवा बिना मशिनीचे ही काम होणार आहे, असेही बिझनेस आहे, असेही विचार करावा लागतो। प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो आणि या गोष्टींचा विचार करून आपल्याला एक छोटासा बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्या बिझनेसद्वारे आपल्याला आपल्या परिवाराला सपोर्ट करायचा आहे। परिवारालाच नाही तर आपल्या स्वतःलाही तितका सपोर्ट करायचा आहे, कारण जर आपण स्वतःला जर सपोर्ट करतो आहे तर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये खूप आमूलाग्र बदल करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते। आणि तुम्ही हा करणार आहात, जर तुम्ही हा विचार करत असाल की मी नोकरी करतो आहे तर मी नोकरी करतो आहे, बरोबर आहे, पण मी नोकरीसोबत दुसरंही काम करतो आहे जे तुम्हाला माहिती पुरवण्याचं जे काम करतो आहे, तर त्या कामाद्वारे मला एक्स्ट्रा इन्कम होत असते। माझं दुसरं एक चॅनल आहे की कुस्तीगंध म्हणून, त्या कुस्तीगंध चॅनलवरती मी कुस्तीचे विविध जी माहिती असते तर ती माहिती पुरवण्याचं काम करत असतो। जे ही पैलवान होऊन गेलेले आहेत त्यांची माहिती पुरवण्याचं मी काम करत असतो। तर तो कुस्तीगंध नावाचं चॅनल आहे, तर त्या चॅनल तर मित्रांनो, हा तर झाला ऑनलाईनचा भाग। आपल्याला ऑफलाईन कशी इन्कम करता येईल महिलांना, तर त्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही आत्तापर्यंत थांबलेलं असाल तर तुम्हाला नक्कीच बिझनेसची गरज आहे। अनेक व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील, पण सामान्य माणसाकडून सामान्य नॉलेज घेताना तुम्हाला खूप बरं वाटेल आणि तुम्हाला ती माहिती आपलीशी वाटेल। तर मित्रांनो, महिला घरात बसलेल्या असतात, प्रत्येकजण बसलेलं नसतं, कामच करत असतात, पण त्या कामामधून थोडासा तरी वेळ मिळत असतो, तर त्या वेळेमधून आपल्याला कसा एक छोटा बिझनेस आपल्याला उभारायचा आहे तर त्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे। तर मित्रांनो, पहिला बिझनेस तर आपल्या घरापासूनच चालू होतो की आपण एक टिफिन व्यवसाय चालू करू शकतो। भरपूर लोक बॅचलर मुलं राहत असतात आणि बॅचलर मुलांना स्वयंपाक करणं हे खूप अवघड जात असतं कामासोबत, तर त्यांना आपण टिफिन पुरवठा करू शकतो। त्या टिफिनमार्फत आपण चांगलं इन्कम करू शकतो। ज्या घरातील महिला आहेत त्यांना आपल्या जेवणासोबतच त्यांचंही जेवण करायचं आहे आणि त्यांना ती टिफिन सेवा पुरवून त्यांच्याकडून काही महिन्याचा काही रक्कम घेऊ शकतो, ठराविक रक्कम 60 रुपये प्लेटचं असेल, 60 रुपयाच्या हिशोबाने तुम्ही जर घेत असाल तर चांगले इन्कम तुम्हाला होऊ शकते। कारण तिथं एकच नसतात तर अनेक लोकांना अशा गरजा
त्यांच्या असतात की आपला बॅचलर राहत असतात आणि त्यांना डबा किंवा जेवणाची सोय नसते, तर त्यांना डबा पुरवण्याचं तुम्ही काम करू शकता. दुसरा व्यवसाय म्हणजे व्यवसाय तर नाही म्हणता येणार, पण तो बचत गट असतो. आपली बचत म्हणून हा चॅनल आहे. तर बचत गटद्वारेही तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. त्याच्यामध्ये बचत गटचा 8-10 महिला असतात. महिला मिळून एक बचत गट निर्माण करतात. त्यामध्ये काही ठराविक रक्कम जमा करावी लागते. त्या रकमेतून काही एक असं व्यवसाय चालू करता येतो. त्या व्यवसायातून जी काही इन्कम होईल तर ती इन्कम डिवाईड केली जाते प्रत्येक महिलेमध्ये आणि त्याच इन्कममधून इन्व्हेस्टही केले जाते. तर त्याद्वारेही महिलांना पैसे कमवता येऊ शकते. तिसरी बिझनेस आयडिया म्हणजे शिलाई मशीन. प्रत्येक महिलेच्या घरामध्ये शिलाई मशीन ही असणारच आहे आणि जरी नसली तर तुम्ही ती घेऊ शकता. आणि ती घेतल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे, ब्लाऊज पिकोफॉल करायला, ब्लाऊज किंवा साडी पिकोफॉल करायलाच 250-300 रुपये घेतात आजकाल. माझी मिसेसही म्हणत असते 250 ते 300 रुपये पिकोफॉल करायला जात असतात. तर अशा प्रकारच्या जर पिकोफॉल तुम्ही जर करत असाल तुमचा संसारातील थोडासा वेळ काढून, तर त्यामधूनही तुम्हाला चांगली इन्कम जनरेट करता येऊ शकते. तर ही झाली तिसरी बिझनेस आयडिया. आणि आपल्याला अशाच बऱ्याच काही बिझनेस आयडिया ऐकायच्या आहेत. ऑनलाईन ऑफलाईन भरपूर काही बिझनेस आयडिया या सिरीजमध्ये ऐकायच्या आहेत. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडले तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करत चला आणि शेअर जरूर करा. हा मागच्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कुठं बनवतो आहे, तर नक्कीच तुम्ही याची काळजी करू नका. मी याची काळजी करणार आहे आणि तुम्हाला माहिती देण्याचा पुरेपूर मी प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही नवीन बिझनेस आयडियासोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.